आपण आता गणेश चतुर्थी निमित्त पार्थिव सिद्धिविनायकाची षोडशोपचार पूजा व प्राणप्रतिष्ठा आपण पूजा सुरुवात करूया. आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. 3 वेळा पाणी प्यायचं, चौथ्यांदा तामनात सोडायचं, परत करायचं, 2 वेळा करा. आचम्य केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षदाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. एका नाकपुडीने श्वास ओढायचा, दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडून द्यायचा. मनातल्या मनात एकदा गायत्री मंत्राचा जप करायचा. ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यम्. आपो उजवा हात दोन्ही कानांना लावायचा. आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. स्वतःच्या कपाळी कुंकू लावायचं, अक्षता लावायच्या. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वन्तमेव राजाधिपतिर्बभूव. संकीर्णनागाश्वपतिरन्नराणां सुमङ्गल्यं सततं दीर्घमायुः मंगलतिलकं कृत्वा. आता तुमच्या कुलदेवतेचं, ग्रामदेवतेचं, स्थानदेवतेचं, वास्तुपुरुषाचं, सद्गुरूंचं मनामध्ये स्मरण करायचं व समोर विड्याचं पान ठेवलेलं आहे, विडा ठेवलेला आहे, त्याच्यावर आणि नारळावर एक एक पळी पाणी घालायचं. देवासमोर 3 विडे मांडून ठेवायचे. एक कुलदेवतेचा, एक पूर्व पूजेचा, एक उत्तर पूजेचा, असे 3 विडे मांडून त्याच्यावर एका विड्यावर आणि नारळावर एक एक पळी पाणी घालायचं. इष्ट आराध्य कुलदेवताभ्यो नमः, ग्रामस्थितदेवताभ्यो नमः, क्षेत्राधिपतये नमः, वास्तुपुरुषदेवताभ्यो नमः, आसीमानसमस्तग्रामदेवताभ्यो नमः, अस्मरणीयमानदेवताभ्यो नमः. एतत्ते पूगी फलदाम्बूलङ्कृतपूजासिद्ध्यर्थं सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि. फलार्थे नारिकेलमहाफलं समर्पयामि. नमस्करोमि. तो विड्यावर जे पाणी घातलेलं असेल तो विडा नारळ आपल्या देवघरामध्ये नेऊन ठेवायचा. देवांना गंध अक्षत फूल व्हायचं, देवांना नमस्कार करायचा. आपल्याहून जे घरात मोठे आहेत त्यांना नमस्कार करायचा आणि पूजेला सुरुवात करायची. गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमां. ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनां. देवीं वाचमजनयन्त देवास्तां विश्वरूपाः पशवो वदन्ति. सा नो मन्द्रेशमूर्धन्धुहानाधेनुर्वागस्मानुपसुष्ठुदयितो. ओम संसृष्टन्ननामभयं समाकृतमस्मभ्यं दत्तां वरुणश्च मन्युः. भियं दधानारुदयेषु शत्रवः पराजितासो अपनिलयन्ताम्. ओम त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्. उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा निदधे पदाम्. समूढमस्य पांसुरे सविता पश्चातात् सविता पुरस्तात् सवितोत्तरात्तात् सविताधरात्तात्.
सविता नः सुवतु सर्वतातिं सविता नो रासतान् दीर्घमायुः यावतीर्वै देवतास्ताः सर्वा वेदविति ब्राह्मणे वसन्ति तस्मात् ब्राह्मणेभ्यो वेदविद्भ्यो दिवे दिवे नमस्कुर्यान्नाश्लीलङ्कीर्तये देता एव देवताः प्रीणाति सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। परत आचमन करायचं, 3 वेळा पाणी प्यायचं, चौथ्यांदा अन्नात सोडायचं। आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षदाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः। प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः। ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यम्। गायत्री मंत्राचा एकदा जप करून उजवा हात दोन्ही कानांना लावायचा। आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरो। हातामध्ये अक्षता गंधफूल आणि थोड्या दुर्वा हातामध्ये घ्यायच्या। मनामध्ये गणपतीचं कुलदेवतेचं स्मरण करायचं। वरदमूर्ति श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। इष्टदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। ग्रामदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। वास्तुदेवताभ्यो नमः। आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। एतत्कर्म प्रधानदेवताभ्यो नमः। अविघ्नमस्तु। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः। 12 नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्तेषां मङ्गलं येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्दीबलश्यामो हृदयस्थो जनार्दनः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। सर्वेष्वारम्भकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवादिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्थे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णावेण्योः उत्तरे तीरे शालिवाहनशके अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके चान्द्रमानेन विश्वावसुनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षाऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे अद्य चतुर्थ्यान्तिथौ अद्य वासरः वासरस्तु सौम्यवासरे चित्रादिवसनक्षत्रे शुभयोगे विष्टिकरणे कन्यास्थिते वर्तमाने चन्द्रे सिंहस्थिते श्रीसूर्ये
मिथुनस्थिते श्रीदेवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानानि स्थितेषु सत्सु एवं ग्रहगुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. यजमानांनी म्हणायचं आता, मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थम. आता यजमानांनी आपल्या गोत्राचा आणि नावाचा उच्चार करायचा आहे. पन्नः यजमानः अहम अस्माकं सर्वेषां सकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य वीर्य विजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं द्विपद चतुष्पद सहितानां शान्त्यर्थं पुष्ट्यर्थं तुष्ट्यर्थं मने इच्छित कामना पूत्यर्थं श्री पार्थिव सिद्धिविनायक देवता अखंडित कृपा प्रसाद सिद्ध्यर्थं श्री पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थं यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः ध्यान आवाहनादि षोडश उपचार पूजन पूर्वक प्राणप्रतिष्ठापना आख्यम कर्म करिष्ये. पाण्याबरोबर हातामध्ये अक्षता दुर्वा आणि फुलं दिलेली आहेत, ती ताम्हणात सोडायची आहेत आणि परत हातावरनं 2 वेळा पाणी सोडा. तत्र आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती स्मरण कलश शंख घंटा दीपपूजनंच करिष्ये. शरीरशुद्ध्यर्थं षडंगन्यासंच करिष्ये. गणपतीचं मनामध्ये स्मरण करायचं. गणानां त्वा शौनको गृत्समदो गणपतिर्जगदे गणपती स्मरणे विनियोगः. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमां ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनां. महागणपतये नमः. निर्विघ्नं कुरु. आता हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. पृथ्वीति मंत्रस्य मेरु पृष्ठर्षिः कूर्मो देवता सुतलं छन्दः आसने विनियोगः. ओम पृथ्वीत्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वञ्च धारयमान् देवी पवित्रं कुरु चासनम्. ऊर्ध्वकेशि विरूपाक्षी मांसशोणितभक्षणे तिष्ठ देवी शिखाबन्धे चामुण्डे ह्यपराजिते. अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमि संस्थिताः ये भूता विघ्नकर्तारस्ते गच्छन्तु शिवाज्ञया. अपक्रामन्तु भूतानि पिशाचाः सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारभे. पाणी सोडायचं हातावरनं, हात जोडायचे. तीक्ष्ण दंष्ट्र महाकाय कल्पांददहनोपम भैरवाय नमस्तुभ्यमनुज्ञान दातुमर्हसि. भैरवं नमस्कृत्य डावा पाय 3 वेळा जमिनीवर आपटायचा. वामपाद ददपार्श्वेन भूमिं प्रहृत्य जमिनीला नमस्कार करायचा. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. देवाः आयान्तु यातु दानाः अपयान्तु विष्णोः देवयजनं रक्षस्व भूमौ प्रादेशं कुर्यात्. येभ्यो माता गयफ्लातो विश्वे देवा जगति एवा पितृत्यस्य वामदेवो बृहस्पतिगौतमस्तृष्टव मनुष्यगंधनिवारणे विनियोगः. आता घंटा वाजवायची थोडी. येभ्यो माता मधो मत्पिन्वते पयः पीयूषन्ध्यौरदितिरद्रिबर्हाः उक्थशुष्मान् वृषभरान् स्वप्नसस्तां वादित्यां वनो मदा स्वस्तये.
ओम एवा पित्रे विश्वदेवाय वृष्णे यज्ञैर्वेधे मनमसा हविर्भिः बृहस्पते सुप्रजा वीरवन्तो वयं स्यामपतयोरयीणाम्. आता न्यास करायचे. ओम यत्पुरुषं व्यददुःखदिधाव्यकल्पयन् मुखं किमस्य कौ बाहु कौ रूपादा उच्यते हृदयाय नमः. ओम ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्बाहुराजन्यः कृतः ऊरो तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत शिरसे स्वाहा. ओम चन्द्रमा मनसो जातश्चक्षुः सूर्यो अजायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरोजायत शिखायैव षड नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णोद्यौ समवर्तत पद्भ्यां भूमिर्धिः श्रोत्रात् तथा लोकाम् अकल्पयन् कवचाय हुम्. ओम सप्तास्यासन्परिधयस्त्रिसप्तसमिधकृताः देवा यद्यज्ञन्तन्वाना अबध्नन् पुरुषं पशुं नेत्रत्रयाय वौषड. ओम यज्ञेन यज्ञमायजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः अस्त्राय फट इति दिग्बन्धः. उजवा हात कलशावर ठेवायचा. ओम आकलशेषु धावते पवित्रे परिशिच्यते उक्तैर्यज्ञेषु वर्धते. ओम इमं मे गंगे यमुने सरस्वती शुद्रे स्तोमं सदता परुष्ण्या असिक्न्यामरुद्रदेविदस्तयार्जीकीये शृणुयास सोमया गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. वरुणाय नमः. कलशाला गंध अक्षत फूल आणि तुळशीचं पान वाहायचं. वरुणाय नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं तुलसीपत्रं समर्पयामि. आता शंख असेल तर शंखाला गंध फूल वाहायचं. शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वर्णदेवता पृष्ठे प्रजापतिं विद्यादग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्ययानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मात् शंखं प्रपूजयेत्. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विदुर्दकवे नमितैः सर्वदेवैश्च पाञ्चजन्य नमोऽस्तुते. पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात्. शंखाय नमः. समस्तोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि नमस्करोमि. आता घंटा असेल शंखामध्ये एक पळीभर पाणी घालायचं. आता घंटा असेल ती धुवून घ्यायची. घंटेला गंध अक्षत फूल वाहायचं. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षतां कुर्वे घंटारवन्तत्र देवताह्वानलक्षणं. घंटिकादेव्यै नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. घंटा जरा वाजवायची. घंटानादं कुर्यात. आता समयी आहे त्याला गंध अक्षत फूल हळद कुंकू वाहायचं. ओम दिवे दिवे सदृशेरन्यमरथं कृष्णा असेददपसद्मनोजाः अहन्दासा वृषभो वस्नयन्तो दव्रजे वर्तिनं शम्भरञ्च भोदीपब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभ्रव्ययः यावत् कर्म समाप्ति स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव. दीपदेवताभ्यो नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं हरिद्रा कुंकुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि. आता तुळशीचं पान किंवा फूल घ्यायचं. ते कलशात बुडवायचं आणि पूजा साहित्यावर आणि आपल्या अंगावर पाणी शिंपडून घ्यायचं. अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायाभ्यन्तरशुचिः पूजा द्रव्याणि संप्रोक्ष आत्मानञ्च प्रोक्षेत. यस्य वाक्यं सरसर्यादनोच्यते सा देवता यदक्षरपरिमाणं तच्छन्दः अस्यां मृण्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. एक पळीभर ताम्हणात पाणी सोडायचं. आता मूर्तीला हात लावून ठेवायचा आहे.
अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरा ऋषयः ऋग्यजुस्सामाथर्वाणि छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्तिः क्रौं कीलकम् अस्यां मृण्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः ॐ आं ह्रीं क्रौं अस्यां मूर्तौ प्राण इह प्राणाः ॐ आं ह्रीं क्रौं अस्यां मूर्तौ जीव इह स्थितः ॐ आं ह्रीं क्रौं अस्यां मूर्तौ सर्वेन्द्रियाणि वाङ्मनस्त्वश्चक्षुश्रोत्रजिह्वाघ्राणप्राणा इहागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा ॐ असूनीते पुनरस्मासु चक्षुः पुनः प्राणामि हनो देहि भोगां जोक्पश्येमसूर्यमुच्चरन्तमनोमते मृळया न स्वस्ति गर्भादानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थं 15 प्रणवावृत्तिं करिष्ये. आता मनामध्ये 15 वेळा ओम म्हणायचं. रक्ताम्बोधिस्तपोतो लसदरुण सरोजाधिरूढाकराब्जयेः पाशङ्गोदण्डमिक्षोद्भवमथगणमप्यङ्कुशं पञ्चबाणान् बिभ्राणासृक्कपालन्त्रणयनलसिदापीनवक्षोरुहाढ्या देवी बालार्कवर्णा भवत सुखरे प्राणशक्ती परानः. आता दुर्वा घ्यायच्या हातामध्ये एक दुर्वा घ्या, त्याला तूप लावायचं थोडं आणि ते देवांच्या डोळ्यांना लावायचं. तच्चक्षुर्देवहितं शुक्रमुच्चरत पश्येम शरदशताञ्जीवेम शरदशताम्. दुर्वा ताम्हणात टाकून द्यायच्या आणि देवाला गंध अक्षत फूल वाहायचं. प्राणशक्त्यै नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षत पुष्पां हरिद्रा कुंकुमां. हळद कुंकू वहा. सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि नमस्करोमि. एक पळीभर ताम्हणात पाणी सोडायचं. अनेन प्राणप्रतिष्ठापनाख्येन कर्मणा भगवान् परमेश्वरः प्रीयताम्. आता देवाचं ध्यान करायचं. अथ ध्यानं गजवदनमचञ्चं तीक्ष्णदंष्ट्रनेत्रं बृहदुदरमशेषं भूतिराजं पुराणम् अमरवरसुपूज्यं रक्तवर्णं सुदेशं पशुपतिसुतमेशं विघ्नराजन्नमामि. ओं भूर्भुवस्वः. श्रीपार्थिवसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. ध्यायामि. ध्यानार्थे नमस्कारं समर्पयामि. हातात अक्षता घेऊन ठेवायच्या. ओम सहस्रशीर्षा पुरुषद्राक्षसद्रपात सभूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठदशाङ्गुलं. त्या अक्षता मूर्तीवर गणपतीचं स्मरण करून अक्षता वहा. ओम भूर्भुवस्वः. श्रीपार्थिवसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. अस्यां मृण्मयमूर्तौ आवाहयामि. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. ओम पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् उतामृतत्वस्येषा नो यदन्ने नातिरोहति. परत अक्षता घ्यायच्या, परत देवावर वाहायच्या. श्री पार्थिवसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. आसनस्थाने अक्षतान् समर्पयामि. आता पळीत पाणी घ्यायचं. दुर्वांनी देवावर एकदा शिंपडायचं. ओम एतावानस्य महिमातो जायांश्च पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि. श्रीपार्थिवसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. आता दुर्वा आहेत त्या भांड्यामध्ये ठेवा. पळीमध्ये गंध अक्षत घालायची. आणि दुर्वांनी ते पाणी देवावर शिंपडायचं. ओम त्रिपादोर्ध्वोदयित पुरुष पादोस्येहा भवत् पुनः ततो विश्वं व्यक्रामत्साशनानशने अभि. श्रीपार्थिवसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. आता पळीत पाणी घ्यायचं, त्याच्यात थोडा कापूर घालायचा आणि ते पाणी देवावर शिंपडायचं दुर्वांनी.
तस्माद्विराळ जायत विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिच्यत पश्चात् भूमिमथो पुरः. श्रीपार्थिवसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. आचमनीयं समर्पयामि. आता 2 वेळा साधं पाणी शिंपडा. ओम यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमदन्वदा वसंतो अस्यासीदाज्यं ग्रीष्मैद्मः शरद्धभिः. श्रीपार्थिवसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. स्नानं समर्पयामि. स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. स्नानकाले पंचामृतैः स्नपयिष्ये. आता पंचामृत घेतलेलं असेल ते आपल्या समोर घ्यायचं. तर दुर्वांनी पहिले दूध शिंपडायचं देवाच्या अंगावर. ओम आप्यायस्व समेत ते विश्वतः सोमवृष्ण्यं भवावाजस्य संगथे. श्रीपार्थिवसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. पयस्नानं समर्पयामि. ती दुर्वा पंचामृतामध्ये ठेवून द्यायची. दुसऱ्या दुर्वांनी देवावर 2 वेळा पाणी शिंपडायचं. पयस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. अक्षता वाहायच्या देवावर. समस्तोपचारार्थे अक्षतान् समर्पयामि. आता परत पंचामृत घ्यायचं. त्याच्यातलं दही देवावर शिंपडायचं. दधिक्रावणो अकार्षण्जिष्णोरश्वस्य वाजिनाः सुरभिनो मुखा करत प्रणआयुंशितारिषत. श्रीपार्थिवसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. दधिस्नानं समर्पयामि. दधिस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. समस्तोपचारार्थे अक्षतान् समर्पयामि. आता परत पंचामृत घ्यायचं. त्याच्यातलं तूप देवावर शिंपडायचं. ओम घृतं मे मेक्षे घृतमस्य योनिर्घृते श्रितो घृतं वस्य धाम अनुष्वधमावहमादय स्वस्वाहा कृतं वृषभवक्षि हव्यं. श्रीपार्थिवसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. घृतस्नानं समर्पयामि. परत 2 वेळा पाणी शिंपडा. घृतस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. समस्तोपचारार्थे अक्षतान् समर्पयामि. अमृत घ्यायचं. त्याच्यातलं तूप देवावर शिंपडायचं. ओम घृतं मे मेक्षे घृतमस्य योनिर्घृते श्रितो घृतं वस्य धाम अनुष्वधमावहमादय स्वस्वाहा कृतं वृषभवक्षि हव्यं. श्रीपार्थिवसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. घृतस्नानं समर्पयामि. घृतस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. अक्षता वहायच्या. समस्तोपचारार्थे अक्षतान् समर्पयामि. परत पंचामृत घ्यायचं. त्याच्यातला मध शिंपडायचं. ओम मधुवातारुतायते मधुक्षरन्ति सिन्धवः माध्वेर्न सन्त्वोषधीः मधुनक्तमुतोषसो मधुमत्पार्थिवं व्रजाः मधुद्यौरस्तु न पिता मधुमान्नो वनस्पतिर्मधुमाम् अस्तु सूर्याः माध्वीर्गावो भवन्तु नः. श्रीपार्थिवसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. मधुस्नानं समर्पयामि. मधुस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. 2 वेळा पाणी शिंपडायचं. शुद्धोदकस्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. समस्तोपचारार्थे अक्षतान् समर्पयामि. आता परत पंचामृत घ्यायचं. त्याच्यातली साखर आहे ती देवावर शिंपडायची. ओम स्वादुः पवस्वदिव्याय जन्मने स्वादुरिन्द्राय सुहवेतु नाम्ने स्वादुर्मित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमां अदाभ्यः. श्रीपार्थिवसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. शर्करास्नानं समर्पयामि. शर्करास्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. समस्तोपचारार्थे अक्षतान् समर्पयामि. आता पळीमध्ये पाणी घ्यायचं. त्याच्यात थोडं गंध घालायचं आणि ते पाणी देवावर शिंपडायचं. गन्धद्वारान्दुराधर्षा नित्यपुष्टाङ्करीषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियाम्. श्रीपार्थिवसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. षष्ठं गन्धोदकस्नानं समर्पयामि.
परत 2 वेळा पाणी शिंपडा. षष्ठं गंधोदकस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामी आचमनीयं समर्पयामी. आता देवाला गंध अक्षत फूल वाहायचं. थोड्या दुर्वा वाहा. पूर्वपूजा परिपूर्णार्थे गंधाक्षत पुष्पा दूर्वांकुरांश्च समर्पयामी. 2 वेळा ताम्हात पाणी सोडायचं. धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी. आता ते पंचामृत आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा. ते पंचामृताच्या खालती चौकोनी पाण्याचं मंडल करायचं आणि त्या मंडलावर तो पंचामृताचा ग्लास ठेवायचा. नैवेद्यार्थे शेष पंचामृत नैवेद्य निवेदयामी. त्याच्या भोवती पाणी फिरवायचं. सत्यंतवर्तेन परिषंचामी अमृतोपस्तरणमसी. डावा हात छातीवर ठेवायचा. उजव्या हाताने नैवेद्याकडनं देवाच्या मुखाकडे असं 6 वेळा नुसता हात न्यायचा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. एकदा ताम्हामध्ये पाणी सोडायचं. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामी. परत पंचामृताभोवती पाणी फिरवायचं. पुनर्नैवेद्यं निवेदयामी. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. 3 वेळा ताम्हामध्ये पाणी सोडायचं. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. देवाला गंधफूल वाहायचं. करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामी. विड्यावर पाणी घालायचं. नारळावर पाणी घालायचं. मुखवासार्थे पुगी फलदांबूलं कृतपिटासिद्ध्यर्थं सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामी. एका फळावर पाणी घाला. फलार्थे बहुबीजफलं नारिकेलफलं समर्पयामी. ओम भूर्भुवस्वः. श्री पार्थिवसिद्धिविनायक देवताभ्यो नमः. एकदा प्रदक्षिणा आणि नमस्कार घालायचा. प्रदक्षिणा भावे नमस्कारं समर्पयामी. नमस्करोमी. हातात अक्षता किंवा फूल घ्यायचं. ओम निषुसीद गणपते गणेशत्वामाहुर्विप्रथमं कवीनां न ऋते त्वत्रीयते किंचनारे महामघवंचित्रमर्चा. ओम भूर्भुवस्वः. देवाला अक्षता किंवा फूल वाहायचं. श्री पार्थिवसिद्धिविनायक देवताभ्यो नमः. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामी. नमस्करोमी. देवाची प्रार्थना करायची. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. प्रार्थनां समर्पयामी. एक पळीभर ताम्हात पाणी सोडायचं. अनेन कृतपूजनेन तेन श्री पार्थिवसिद्धिविनायक देवता प्रियंता. पाणी सोडून द्यायचं. आता देवाला वाहिलेल्यातले एक फूल उचलायचं. त्याचा वास घ्यायचा आणि उत्तरेला विसर्जन करायचं. उत्तरे निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात. आता दुर्वांनी देवावर पाणी शिंपडत राहायचं. ओम सहस्रशीर्षा पुरुषद्राक्षसद्रपात सबोमिं विश्वदो वृत्वात्यदिष्टदशाङ्गुलं पुरुषे वेदं निर्वयद्भुतयच्च भव्यम् उदामृतत्वस्येषा नो यदन्नेनातिरोहति. एतावानस्य महिमातोज्जायांश्च पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवे त्रिपादोर्ध्वोदयित्पुरुषः पादोस्य भवत् पुनः ततो विश्वं व्यक्रामत्साशनानशनेऽभि तस्माद्विराळोदायत विराजोऽधिपुरुषः सजातोऽत्यरिच्यतपश्चात् भूमिमदोपुरः यत्पुरुषेण विषा देवायज्ञमदन्वदा वसन्तोऽस्यासीदाज्यं ग्रीष्मैद्मशरद्धभिः तय्यज्ञं मरिषि प्रोक्षन् पुरुषं जातमकृतः तेन देवा अयदन्तसाध्यार्ष यश्च ये तस्मात् यज्ञात् सर्वौदः संरोधं वृषराज्यं पशून्तांश्चक्रे वायव्यानारण्यान् ग्राम्याश्च ये तस्मात् यज्ञात् सर्वौदरुचः सामान्यजन्यरे
छन्दांसि रज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत तस्मादश्वा अजायन्त एके चोभयादतः गावो हजन्निरे तस्माच्चाता अजावयाः यत्पुरुषं यदुक्कदाव्यकल्पयन् मुखङ्गिमस्य कौ बाहो कौरोपादा उच्यते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यः कृतः ऊरोतरस्य द्वैश्यपद्भ्यां शूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातश्चक्षुः सूर्यो अजायत मुखारिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरोजायत नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णोद्यौ समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात् तदा लोकाम् अकल्पयन् सप्तास्यासन्वरिधयस्त्रिसप्तमिदः कृताः यद्यन्यन्तन्वानाबध्नन् पुरुषं वशं यज्ञेन यज्ञमयजन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकं महिमानः सजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्तिः शान्तिः ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वमङ्गलविदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं हृदं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूचान् अववशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदन्त्वत्तो जायते सर्वं जगदन्त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदन्त्वैलयमेष्यति सर्वं जगदन्त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नरो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तिरूपं बिन्दुरुत्तररूपं नादः सन्धानं संहितासन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निचरुद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तेः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं हृदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तल्लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासदं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्राजपदये नमो गणपतये नमः प्रमदपदये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः एतदधर्वशीर्षंयोधीते ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स सर्वतः सुखमेदते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते सायमधीयानो दिवसकृतं पापन्नाशयति प्रातर्धीयानो नाशयति सायं प्रातः प्रयञ्जानो अपापो भवति सर्वत्राधीयानोपविघ्नो भवति धर्मार्थकां मोक्षं च विन्दति इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयं यो यदि मोहाद्दासति स पापीयान् भवति सहस्रावर्तनात् यय्यं काममधीते तन्तमनेन साधयेत् अनेन गणपतिमभिषिञ्चति स वाग्मी भवति चतुर्थ्या मनःनञ्जपति स विद्यावान् भवति इत्यधर्वणवाक्यं ब्रह्माद्यावरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति यो दूर्वाङ्कुरैर्यजति स वै श्रवणोपमो भवति यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति
यो मोदकसहस्रेण यजति सभाञ्चिदपलमवाप्नोति यस्साज्य समिद्भिर्यजति स सर्वल्लभते स सर्वल्लभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासन्निधौ वा जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद् भवति स सर्वविद् भवति य एवं वेद इत्युपनिषद ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ तो देवा अवन्तु नो यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्या सप्तधामाभिः इदं विष्णुर्विचक्रमे त्रिधा निरोधे पदं समूढमस्य वांसुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः अतो धर्माणि धारयन् विष्णोः कर्माणि पश्यति यतो व्रतानि पस्पशे इन्द्रस्य युज्यः सखा तद्विष्णोः परमं पदं सदा पश्यन्ति सूर्याः दिवि वचक्षुरातदं तद्विप्रासो विपन्यवो जागृवांसस्समिन्धते विष्णोर्यत्परमं पदम् आता घंटा वाजवायची जरा आणि पाणी शिंपडायचं ओम देवस्य त्वा सविदो प्रसवेश्विनोर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्यामग्नेस्तेजसा सूर्यस्य वर्चसेन्द्रस्येन्द्रियेणाभिषिञ्चामि बलाय श्रियैर्देन्नाद्याय ओम भूर्भुवस्वः अमृताभिषेकोस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु श्री पार्थिवसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः महाभिषेकस्नानं समर्पयामि आता अत्तर घ्यायचं ते फुलाला थोडं लावायचं आणि ते देवाच्या अंगाला लावायचं ओम कनिक्रदज्जनुषं प्रब्रुवाणैर्तिवाचमृतेव नावं सुमङ्गलश्च शकुने भवासि मात्वा काचिदभिवा विश्व्या विदत मात्वा शेनोदवधीन्मासु पर्णो मात्वा विदिजो मान्वीरोस्ता पित्र्यामनुप्रदयङ्गनिकृदत् सुमङ्गलो भद्रपादेव देह अवक्रन्ददक्षिणतो ग्रहाणां सुमङ्गलो भद्रपादी शकुन्ते मानस्ते नैषदमाघटं सोबृहद्वदेमविदधे सुवीराः ते अत्तर लावलेलं फूल तामनामध्ये टाकून द्यायचं श्री पार्थिवसिद्धिविनायक देवताभ्यो नमः मांगलिकस्नानं समर्पयामि आता थोडं कोमट पाणी घेऊन ते देवाच्या अंगावर शिंपडायचं मांगलिकस्नानान्ते उष्णोदकस्नानं समर्पयामि उष्णो परत साधं पाणी शिंपडायचं एकदा उष्णोदकस्नानान्ते आचमनीयं समर्पयामि आता हातामध्ये अक्षता घ्यायच्या ओम नर्य प्रजां मे गोपाय अमृतत्वाय दिवसे जाताञ्जनिष्यमाणाञ्च अमृते सत्ये प्रतिष्ठिता श्री पार्थिवसिद्धिविनायक देवताभ्यो नमः अक्षता देवावर वहा सुप्रतिष्ठितमस्तु आता कापसाचं वस्त्र असेल ते देवाला घालायचं ओम तयज्ञं बर्हिषि प्रोक्षन् पुरुषं जातमग्रतः तेन देवा अयजन्त साध्यारुषयश्च ये श्री पार्थिवसिद्धिविनायक देवताभ्यो नमः वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि आता यज्ञोपवीत देवाला घालायचं ओम तस्मात् यज्ञात् सर्वहुतः सम्भृतं वृषराज्यं पशून्तांश्चक्रे वायव्यानारण्यान् ग्राम्याश्च ये श्री पार्थिवसिद्धिविनायक देवताभ्यो नमः यज्ञोपवीतं समर्पयामि एक पळीभर ताम्हात पाणी सोडायचं वस्त्रयज्ञोपवीतान्ते आचमनीयं समर्पयामि आता देवाला गंध लावायचं ओम तस्मात् यज्ञात् सर्वहुतरुचः सामानि जज्ञिरे छन्दांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत श्री पार्थिवसिद्धिविनायक देवताभ्यो नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि अक्षता वहायच्या अक्षतास्तण्डुला शुभ्राः कुङ्कुमेन विराजिताः मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि हळद कुंकू वहायचं हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिने
सर्वालङ्कारमुख्या हि देवि त्वं प्रतिगृह्यतां हरिद्राचूर्णसंयुक्तं कुङ्कुमं कान्तिदायकं वस्त्रालङ्करणं सर्वं देवि त्वं प्रतिगृह्यतां हरिद्राकुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि. आता बुक्का गुलाल असेल ते वाहायचं. अहिरिव भोगैः पर्येति बाहुञ्जाया हे टिम्बरिबाधमानः हस्तघ्नो विश्वावयुनान् विद्वान् पुमान् पुमां सम्परिपातु विश्वदाः. श्रीपार्थिवसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. नानापरिमलद्रव्यं समर्पयामि. आता देवाला फूल, शमीचं पान, दुर्वा, बेल असं वाहायचं. ओम तस्मादश्वा अजायन्तो भयादतः गावो हजन्निरे तस्मात् जाता अजावयाः. श्री पार्थिवसिद्धिविनायक देवताभ्यो नमः. ऋतुकालोद्भव पुष्पं तुल बिल्वपत्रं दूर्वाङ्कुरांश्च शमीपत्रं समर्पयामि नमस्करोमि. आता हातात अक्षतांची वाटी घ्यायची. देवावर थोड्या थोड्या अक्षता वाहत जायचं, वाहत राहायचं. अथ अंगपूजा. गणेशाय नमः. पादौ पूजयामि. विघ्नराजाय नमः. जानुनी पूजयामि. आखुवाहनाय नमः. उरु पूजयामि. हेरम्बाय नमः. कटिं पूजयामि. कामारिसुनवे नमः. नाभिं पूजयामि. लम्बोदराय नमः. उदरं पूजयामि. गौरीसुताय नमः. हृदयं पूजयामि. स्थूलकण्ठाय नमः. कण्ठं पूजयामि. स्कन्दाग्रजाय नमः. स्कन्दौ पूजयामि. पाशहस्ताय नमः. हस्तौ पूजयामि. गजवक्त्राय नमः. वक्त्रं पूजयामि. विघ्नहर्त्रे नमः. नेत्रे पूजयामि. सर्वेश्वराय नमः. शिरः पूजयामि. गणाधिपाय नमः. सर्वांगं पूजयामि. आता नमस्कार करून उभं राहायचं. विघ्नराजाय नमः. गजाननाय नमः. लंबोदराय नमः. शिवात्मजाय नमः. वक्रतुंडाय नमः. शूर्पकर्णाय नमः. गजवक्त्राय नमः. गणेश्वराय नमः. विघ्ननाशिने नमः. विकटाय नमः. वामनाय नमः. सर्वदेवाय नमः. सर्वदुःखविनाशिने नमः. विघ्नहर्त्रे नमः. धूम्राय नमः. सर्वदेवाधिदेवाय नमः. एकदन्ताय नमः. कृष्णपिङ्गलाय नमः. भालचन्द्राय नमः. गणनाथाय नमः. शङ्करसुनवे नमः. अनङ्गपूजिताय नमः. नामपूजां समर्पयामि. आता पत्री आणल्या असतील त्या पत्री एक एक देवावर वाहायच्या. अथ पत्रपूजा. सुमुखाय नमः. एक एक पान देवावर वाहत राहायचं. सुमुखाय नमः. मालतीपत्रं समर्पयामि. गणाधिपाय नमः. भृङ्गराजपत्रं समर्पयामि. उमापुत्राय नमः. बिल्वपत्रं समर्पयामि. गजाननाय नमः. श्वेतदूर्वापत्रं समर्पयामि. लम्बोदराय नमः. बदरीपत्रं समर्पयामि. हरसूनवे नमः. धत्तूरपत्रं समर्पयामि. गजकर्णकाय नमः. तुलसीपत्रं समर्पयामि. गुहाग्रजाय नमः. अपामार्गपत्रं समर्पयामि. वक्रतुण्डाय नमः. शमीपत्रं समर्पयामि. एकदन्ताय नमः. केतकीपत्रं समर्पयामि. विकटाय नमः. करवीरपत्रं समर्पयामि. विनायकाय नमः. अश्मन्तकपत्रं समर्पयामि. कपिलाय नमः. अर्कपत्रं समर्पयामि. भिन्नदन्ताय नमः. अर्जुनपत्रं समर्पयामि. पत्नीयुताय नमः. विष्णुक्रान्तपत्रं समर्पयामि. भट्टवे नमः. दाडिमीपत्रं समर्पयामि. सुरेशाय नमः. देवदारुपत्रं समर्पयामि. भालचन्द्राय नमः. मरुबकपत्रं समर्पयामि. हेरम्बाय नमः. सिन्धुवारपत्रं समर्पयामि. शूर्पकर्णाय नमः. जातिपत्रं समर्पयामि. सर्वेश्वराय नमः. अगस्तिपत्रं समर्पयामि.
आता देवाला हार घालायचा आहे. श्री पार्थिव सिद्धी विनायक देवताभ्यो नमः. पुष्पमालां समर्पयामी. आता उदबत्ती आणि तुपाचं निरंजन लावायचं. पहिले उदबत्ती हातात घ्यायची, घंटा डाव्या हातात घ्यायची आणि देवाला उदबत्ती ओवाळायची. ओम यत्पुरुषं यदुक्तधाव्य कल्पयन्न मुखं किमस्य कौबाहो काउरोपादा उच्यते. श्री पार्थिव सिद्धी विनायक देवताभ्यो नमः. धूपम आग्रापयामी. आता तुपाचं निरंजन आहे ते देवाला घंटा वाजवत ओवाळायचं. ओम ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहुराजन्यः कृतः उरोतरस्य यद्वैश्यपद्भ्यां शूद्रो अजायत. श्री पार्थिव सिद्धी विनायक देवताभ्यो नमः. दीपं दर्शयामी. आता नैवेद्याला काही आणलं असेल, पेढे मोदक, ते देवाच्या तिथे पुढे चौकोनी पाण्याचं मंडल करायचं, त्याच्यावर तो नैवेद्य ठेवायचा आणि त्याच्या भोवती पाणी फिरवायचं. सत्यंत्वर्तेन परिशिंचामी अमृतोपस्तरणमसी. ओम प्राणाय. आता डावा हात छातीवर ठेवायचा, उजव्या हाताने 6 वेळा नैवेद्याकडनं देवाच्या मुखाकडे असा 6 वेळा हात न्यायचा. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. एक पळीभर ताम्हात पाणी सोडायचं. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामी. परत नैवेद्या भोवती पाणी फिरवा. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. 3 वेळा ताम्हात पाणी सोडायचं. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. देवाला गंधफूल वाहायचं. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी. दुसऱ्या विड्यावर पाणी घालायचं. नारळावर आणि फळांवर पाणी घालायचं. मुखवासार्थे पुगी फलदांबूलं कृतभुजासिद्ध्यर्थं सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामी. फलार्थे नारिकेलफलं समर्पयामी. नमस्करोमी. आता कापूर लावायचा. आणि देवाला ओवाळायचं. आरती आत्ताच घ्यायची की नंतर घेऊया? ओम श्रिये दाता श्रिय आंद्रेयाय श्रियं वयोजरितृभ्यो ददाति. श्रियं वसाना अमृतत्वमायं भवन्त्यादामितामिदद्रौ. श्रिय एवैनन्तच्छ्रियामा ददाति सन्ततमृता वषट्कृत्यं सन्तच्चेदन्दीयते प्रजया पशुभिर्य एवं वेद. श्री पार्थिव सिद्धि विनायक देवताभ्यो नमः. कर्पूरारार्तिक्य महानिरांजनदीपं दर्शयामी. आता स्वतः भोवती प्रदक्षिणा मारायची आणि साष्टांग नमस्कार घालायचा. ओम नाभ्या आसीदंतरिक्षं शीर्ष्णोद्यौ समवर्तदा. पद्भ्यां भूमिर्देह श्रोत्रा तथा लोकां अकल्पयन्. श्री पार्थिव सिद्धि विनायक देवताभ्यो नमः. प्रदक्षिणा भावे नमस्कारं समर्पयामी. आता हातामध्ये फूल घ्यायचं. ओम यज्ञेन यज्ञमयदन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न. तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तेः प्रचोदयात्. श्री पार्थिव सिद्धि विनायक देवताभ्यो नमः. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामी. नमस्करोमी. आता देवाकडे काय मागणं असेल, इच्छा असेल, ती देवाकडे सादर करायची. आवाहनं न जानामि तवार्चनं. पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर.
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं ददास्तु मे अन्यदा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगदा सुखसम्पत्तेः पुण्याच्च तव दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे अपराधसहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया दासोऽयमिति मां भक्त्वा क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर श्री पार्थिवसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि हातात पाणी घ्यायचं यस्य स्मृत्या च नामोक्त्यादपः पूजा क्रियादिशो न्यूनं संपूर्णता याति सद्यो वन्देदमच्युतं म्हणा अनेन मत्कृतेन देशकालादि अनुसारतः कृत श्री पार्थिवसिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थं यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः ध्यान आवाहनादि षोडश उपचार पूजन आख्येन कर्मणा भगवान् श्री पार्थिवसिद्धिविनायक देवता प्रीयताम् तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु आता दोनदा आचमन करायचं 3 वेळा पाणी प्यायचं चौथ्यांदा आमनात सोडायचं असं 2 वेळा करा कर्मान्ते द्विराचम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः आता देवाची आरती करायची आहे कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची निर्विपूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगे सुंदर उटिशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खडित भरात गौरी कुमारा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे दरित मुकुट शोभतो भरा रणधणती नो पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सडना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सरोवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव घालेन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजिन भावे उवाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रवृत्ति स्वभाव करोमि अद्य सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती मोरया श्री पार्थिवसिद्धिविनायक देवताभ्यो नमः कर्पूरारार्तिक्य महानिराञ्जनदीपं दर्शयामि रक्षान्धारयामि ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानः सजन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः
ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं परमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयम् समन्तपर्यायीष्यात् सार्वभौमत्सार्वायुषान्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येषट्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासदैति ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् श्रीपार्थिवसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि नमस्करोमि मंगलमूर्ती गणपती बाप्पा आपण विसर्जनाच्या दिवशी उत्तर पूजा करणार आहोत त्याची मी कृती व पूजा सांगतो उत्तर पूजेची तयारी गंध अक्षत फूल हळद कुंकू फळे भांड तामन पाणी कापूर फुलं दुर्वा शमीपत्र हे घेऊन पूजेला बसावे व नैवेद्य पहिले सुरुवातीला आचमन करून संकल्प करावा संकल्प श्री पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थम उत्तराराधनार्थे पंचोपचार पूजनंच करिष्ये हा संकल्प करून हातावरनं पाणी सोडायचं आहे नंतर देवाला गंध अक्षत फूल हळद कुंकू वाहायचं नंतर देवाला फुलं दुर्वा वाहायच्या आहेत हार आणला असेल तर हार वाहायचा आहे ते झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग आरती करायची आहे आरती करून झाल्यानंतर प्रदक्षिणा नमस्कार व मंत्रपुष्प देवाला वाहायचं आहे आणि देवाची